या मला केमिस्ट्रीचा सिलेबस खूप लेंदी वाटत आहे. मला नाही समजत आहे, की कोणते चॅप्टर करायचे आणि कोणते चॅप्टर इम्पोर्टंट आहे. तर तुम्ही मला कोणते चॅप्टर सांगा, जेणेकरून मी त्याला करून काहीतरी चांगले मार्क बोर्डामध्ये घेऊ शकतो. तुम्हाला ही केमिस्ट्रीचं सिलेबस खूप अवघड जात आहे आणि जे सिलेबस झालंय ते खूप जास्त लेंदी झालेलं आहे. ओके. तर आता तुमचं ह्या क्वेश्चनचं सोल्युशन मी इझिली तुम्हाला फाइंड आउट करून देतो. तुम्हाला असे 8 चॅप्टर मी सांगणार आहे, जे जर तुम्ही प्रॉपरली म्हणजे जर त्यांचा अभ्यास तुम्ही प्रॉपरली केला, ते 4 चॅप्टरचं, तर तुम्ही इझिली म्हणजे 80 प्लस मार्क जे करू शकतात आउट ऑफ 100. तर ते आउट ऑफ 100 तुम्ही 80 प्लस कसं स्कोर करू शकतात, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो त्या 8 चॅप्टरमध्ये. ओके. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री आवडते, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडते, की ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. तर फिजिकल केमिस्ट्री जर आवडत असेल म्हणजे फिजिकल केमिस्ट्री अवघडच जाते, कारण की त्याच्यामध्ये काय असते, कॅल्क्युलेशन पार्ट जास्त मध्ये म्हणजे असते, डेरिव्हेशन करायला लागते. तर कॅल्क्युलेशन पार्ट बेसिकली त्याच्यावर असते आणि फॉर्म्युला पार्ट करायला लागतो. ओके. तर फिजिकल केमिस्ट्री खूप सारे जे स्टुडंट असतात ते अवॉइड करतात. ओके. तर तुम्हालाही फिजिकल केमिस्ट्री नाही करायची असली तर ठीक आहे. फक्त फिजिकल केमिस्ट्रीमधले 2 चॅप्टर आपल्याला करायचे. तर फिजिकल केमिस्ट्रीमधले 2 चॅप्टर कोणते? त्याच्यामध्ये जास्त न्यूमेरिकल नाही आहे. डेरिव्हेशन आहे, जे की तुम्ही पाठ केलं तर इझिली होईल आणि डेफिनेशन जास्त विचारले जाते. ओके. तर तुमचं 2 चॅप्टर तुम्हाला इम्पोर्टंट त्याच्यामध्ये करायचं आहे. कोणते चॅप्टर आहे ते म्हणजे हाय वेटेजेबल चॅप्टर आहे ते तुम्हाला सांगतो. आणि सेकंड म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 3 चॅप्टर, 3च चॅप्टर आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि ते तिघीही चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचे. त्या तिघी चॅप्टरला खूप वेटेज आहे. ओके. आणि थर्ड वन म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय आहे, तुम्हाला 3 चॅप्टर करायचे आणि त्या 3 चॅप्टरमध्ये काय करायचे, तर तुम्हाला जे नेम रिएक्शन आहे ते रटायचे. ओके. तर ते इम्पोर्टंट चॅप्टर मी तुम्हाला सांगतो. तर फिजिकल केमिस्ट्रीचे जर इम्पोर्टंट चॅप्टर बघितले तर 2 चॅप्टर आहेत, ते मी तुम्हाला खाली दिलेले म्हणजे जे तुम्हाला खाली दिसत आहे स्क्रीनवर, ते 2 चॅप्टर जर तुम्ही केले तर त्यांच्यावर तुमचा स्कोर येऊ शकतो 11th. ओके. 11th मार्क्स तुम्ही इझिली यावर गेन करू शकतात. ओके. आणि नेक्स्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिकचे 3 चॅप्टर आहे. 3 चॅप्टरमधून तुम्हाला 17 मार्क्स म्हणजे 17 मार्क्सचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमची 17 मार्क्स भेटू शकते. ओके. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे स्क्रीनवर जे चॅप्टर दिसत आहे ते 3 चॅप्टर जर तुम्ही केले तर तुम्हाला 15 मार्क्स याच्यामधून भेटू शकते. तर आता हे 3 म्हणजे फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे इम्पोर्टंट चॅप्टर जर तुम्ही केले आणि मी तुम्हाला सुरुवातीत सांगितलं, की या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय करायचं आहे आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करून देतो, की फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला डेरिव्हेशन आणि जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते एकदा करायचं आहे. डेफिनेशन करून यायची. ओके. तर तुम्हाला हे तर करायचंच आहे. फॉर्म्युला काय तुम्हाला जास्त काही फॉर्म्युला राहणार नाही. ओके. आणि नेक्स्ट म्हणजे तुमचं झाले इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री थेअरी बेस आहे. काही त्याच्यामध्ये जास्त नाही. ट्रान्झिशन आणि ओके, इनर ट्रान्झिशन जे चॅप्टर्स तुम्हाला आहे त्या चॅप्टरची थेअरी बी जर तुम्ही रटली आणि थेअरी तुम्हाला रीड केली, अंडरस्टँड केलं, तर तुम्हाला ईझी क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आणि सर्वात बेस्ट काय करायचं, जे बी चॅप्टर मी तुम्हाला इम्पोर्टंट सांगितले ते इम्पोर्टंट चॅप्टरचे पी-आय-क्यू म्हणजे पी-आय-क्यू शोधायचे आणि पी-आय-क्यू सॉल्व्ह करायला लागायचे. जर तुम्ही त्या चॅप्टरचे पी-आय-क्यू केले तर तुम्ही इझिली त्या म्हणजे चॅप्टरला बूस्ट करू शकतात आणि तुमचं मार्क जे हे चांगल्या प्रकारे बोर्डमध्ये आणू शकतात. ओके. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जास्त काही नाही करायचं. जे नेम रिएक्शन आहे ते तुम्हाला आठवून ठेवायचं आहे. ओके. नेम रिएक्शन सोडायची नाही. नेम रिएक्शन विचारले जाते. ओके. आणि म्हणजे खूप जास्त इम्पोर्टंट असतात. ओके. तर फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे इम्पोर्टंट चॅप्टर्स मी तुम्हाला दिले. अजून एक सीरीज आपली येणार आहे. त्या सीरीजमध्ये म्हणजे शॉर्टकट सीरीज. ही शॉर्टकट सीरीज आहे. आता नेक्स्ट आपण आणू पेपर लीक सीरीज. त्या पेपर लीक सीरीजमध्ये मी तुम्हाला कोणते म्हणजे एक्झॅक्ट क्वेश्चन येणार आहेत ते मी तुम्हाला रिलीज करणार आहे. ओके. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओला चेकआउट करत राहा. ओके.